पुणे शहरात एकीकडे गणरायाला निरोप देण्याची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे काही जण बदला घेण्यासाठी तयारी करत होते। गणेश मंडळात संध्याकाळी विसर्जनाच्या आदल्या दिवशीची आरती झाली। काही वेळ आधीच पोलिसांनी आढावा घेतला। त्यानंतर रात्री 8च्या आसपास नानापेठ परिसरात गोळीबाराचा मोठा आवाज झाला। राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं त्याच्या सख्ख्या भाच्याचा गोळ्या झाडून खून केलाय। पण ही हत्या होण्याआधी आंदेकर टोळीने 4 दिवसांआधी असाच प्रयत्न केला होता। एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना, टोळी युद्धाची घटना पुण्यात घडली आहे। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची आंदेकर टोळीनं काल म्हणजे शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या केली। ही घटना नानापेठ परिसरात घडलेली आहे। 1 सप्टेंबर 2024 मध्ये याच परिसरात वनराज आंदेकरांची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर वर्षभरानंतर आंदेकर टोळीने आयुषवर गोळ्या झाडून खून केला। आयुष हा क्लासवरून आला होता। पार्किंगमध्ये असताना त्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या। दरम्यान या घटनेच्या 4 दिवस आधी म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं एक प्लॅन रचला होता। पण याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनीही सगळ्यांवरती नजर ठेवली आणि आंदेकर टोळीचा पहिला डाव हाणून पडला। कृष्ण आंदेकरनं एक रूम भाड्यानं घेण्यासाठी 5,000 रुपये देऊन काळे याला मोहिते सोबत आंबेगाव पठार परिसरात पाठवलं होतं। त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता काळेनं वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींच्या घराचे रेकी केली। त्याची माहिती काळेनं कृष्णाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दिली। त्यावेळी कृष्णाने अमनला पाठवतो असं काळेला कळवलं, मात्र अमन आला नाही। त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काळेनं परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं। कृष्णा फोनच उचलत नसल्याचं पाहिल्यावर काळे याने यश पाटील याला कॉल केला। त्यावेळी पाटीलने काळेला अमनला कॉल करण्यास सांगतो असं कळवलं होतं। पाटीलनं कॉल केल्यानंतर दुपारी 12:30 वाजता काळेला कॉल केला गेला। त्यावेळी 7 ते 8 जणांना 5 हत्यार घेऊन पाठवलेलं आहे असं सांगितलं होतं। तर अमनने कॉल करून लक्ष ठेव, बाहेर आला की कळवा असं कळवलं होतं। पण पोलिसांनी तो डाव हाणून पाडला। मात्र पोलिसांच्या या प्लॅनची टिप मिळाली होती। पोलिसांनी नजर ठेवली, काहींना पकडलं, त्यामुळे हा डाव फसला होता। पण आंदेकर टोळी कुणाला मारणार होते हे तेव्हा नेमकं कळालं नाही। पण काल शुक्रवारी 1 सप्टेंबर रोजी अखेर आंदेकर टोळीनं गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली।